नमस्कार, मी डॉक्टर वैभव विठ्ठल साठे. आज मी आपल्याला एड्स या आजाराविषयी माहिती सांगणार आहे. नुकताच आपण जागतिक एड्स दिन साजरा केला 1 डिसेंबर रोजी. परंतु 1 डिसेंबर रोजी आपण हे करताना फक्त एका दिवसासाठी आपण हा आजाराचं महत्त्व सांगून किंवा हे करून आपल्याला होणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची माहिती घेऊन तसे वागावे लागणार आहे. एड्स या आजाराचं मेन रिझन म्हणजे मानसिक मनोबल आपण त्या माणसाचं तोडतो. आपण एड्स हे नाव ऐकताच आपल्यामध्ये असं भीतीचं वातावरण तयार होऊन जातं. आपल्याला वाटतं एड्स झाला म्हणजे त्याला खूप काही मोठं झालं, म्हणजे त्याला हात लावला तरी आपल्याला एड्स होऊ शकतो किंवा मोठा काहीतरी आजार होऊ शकतो, असं नाही आहे. तर एड्स ह्या आजाराचे नेमके कारणं काय आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. नेमके एड्स हा आजार कशामुळे प्रसारित होतो, त्याच्यामागची कारणं काय, याचे सखोल नॉलेज घेतल्याशिवाय आपल्याला असे वागणे खूप चुकीचे आहे. एड्स हा कशामुळे होतो तुम्ही समजून घ्या. एड्स हा आजार एखाद्या HIV पेशंटच्या पॉझिटिव्ह पेशंटच्या रक्ताच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला एड्स होऊ शकतो. तसेच आपण एखाद्या HIV पेशंटच्या लैंगिक संबंध त्याच्याशी ठेवले तर आपल्याला एड्स होऊ शकतो. तसेच आपण समजा एखाद्या न्हाव्याकडे गेलो, ब्लेड लागलं आपल्याला, तेच ब्लेड जर त्याने दुसऱ्या पेशंटला यूज केलं आणि आपल्याला इथे कट झालेला असेल आणि जो समजा तोच पेशंट HIV पॉझिटिव्ह असेल आणि त्याचेच ब्लेड जर त्याने आपल्याला वरती वापरले तर आपल्याला एड्स हा आजार होऊ शकतो. तसेच एखाद्या माणसाच्या सलायवाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर आपल्याला एड्स हा आजार होऊ शकतो. तर हेच मेन कारणं आहेत. बाकी दुसरे कोणतेही कारणं ह्या एड्स या आजाराविषयी नाही. आपल्याच मनामध्ये अशी भीती बाळगून गेलेली आहे की एड्स झाला म्हणजे त्या माणसापासून दूर राहायचे, त्या माणसाला वाळीत टाकायचे. अशा प्रकारची वागणूक ही बरोबर नाही आहे. आपण त्या माणसाला एकदम त्याचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एड्स हा आजार या आजाराचा कसा कमी होईल त्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एड्स या आजाराविषयी त्याला क्वारंटाईन ठेवण्यासाठी पण गरज नाही. त्याला समाजामध्ये फिरू दिलं पाहिजे. परंतु फक्त एवढीच काळजी घेतली पाहिजे की आपण त्या रक्ताचा कॉन्टॅक्ट त्याचा कुठे येणार नाही, त्याचा कुठे सलायवाचा कॉन्टॅक्ट येणार नाही. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. बाकी एड्स या आजाराचं घाबरण्यासारखं असं कोणतंही कारण नाही आहे. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे की एड्स हा आजार दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जे आजूबाजूला जर समजा एखादा HIV पॉझिटिव्ह आढळून आला तर त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ना की त्याला आपण डिसअपॉइंट केलं पाहिजे, ना की त्याचं मनोबल खालावेल अशी आपली वागणूक झाली पाहिजे. त्यामुळे मला आज एवढंच सांगूशी वाटतं तुम्हाला की तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा एड्सचा जर पेशंट आला तर त्याला अशी वाईट टाकण्याची भूमिका तुम्ही कधीच घेतली नाही पाहिजे. उलट आपण 2 पावलं पुढे चालून त्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची जी आहे त्याला पॉझिटिव्हरित्या सांगितलं पाहिजे की काही नाही बाबा, काही नाही, होऊन जाईल, तू फक्त पॉझिटिव्ह राहा, तुझं फक्त स्ट्रॉंग राहा, तुझे मनोबल खालवू नको, एवढंच त्याला आपण सांगितलं पाहिजे. आणि त्याला असं कधीही वाटणार नाही त्या पेशंटला की नाही बाबा हे माझी घृणा करताय किंवा हे माणसं मला दूर करण्याचा प्रयत्न करताय, असे कधीही वाटले नाही पाहिजे. एवढेच मला या गोष्टीवरून सांगणे आहे. धन्यवाद.